हा भ्रष्टाचार पहिला बंद झाला पाहिजे. आपला आताही कीड लागलेली आहे. न्याय व्यवस्था या ठिकाणी कायद्याला अभिप्रेत असलेल्या मार्गाने चालत नाही. बाकीच्यांचं काय घेऊन बसलाय. ग्रामपंचायतीपासून दूर या देशात सामान्य लोकांसाठी नाही, पूर्ण जनतेलाच वाईट आहे. येणाऱ्या पिढीसाठी पण वाईट आहे, आताच्या पिढीला पण वाईटच आहे. महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच अँटी करप्शन ब्युरो याने महाराष्ट्रातल्या लाचलुचपत प्रकरणांची आकडेवारी जाहीर केली आहे आणि त्याच्यामुळे धक्कादायकरित्या मुंबई सर्वात कमी असून मुंबईत फक्त 39 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. आता याच्याबद्दल खरंच मुंबईकरांना काय वाटतं? मुंबईत खरंच इतका कमी भ्रष्टाचार होतो का? भ्रष्टाचार कमी झालाय का? या सगळ्यांवरती मुंबईकर काय व्यक्त होत आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही आलो आहोत. तर मुंबईकरांची मतं आपण जाणून घेऊया. हा भ्रष्टाचार पहिला बंद झाला पाहिजे. आपला आताही कीड लागलेली आहे आणि सवय लागली. जो पण आपण काय खात नाही ना, तो आता माणसाला घाणीची सवय लागली. चांगला माणूस पण भ्रष्टाचारी व्हायला लागला. ऐकलं का? असं व्हायला नाही पाहिजे. आता हे राजकीय लोक काय कमी भ्रष्टाचारी आहेत? आपण सर्वसामान्य माणूस भ्रष्टाचारी नाही. आपण एखादं काम केलं तर एक माणूस कुशींच्या असतो, हा भ्रष्टाचारी होत नाही. पैशाची लाच देतो, हा केवढा भ्रष्टाचार. आज कोटी रुपये वाचतात तिकीट मागे घ्यायला येते, हा भ्रष्टाचार आहे ना. याचा भ्रष्टाचार झालं. पण बाकी इतर लोकांच्या गैरसोयी म्हणायच्या म्हटलं, जी महागाईबद्दल कोण काय बोलत नाही. बरोबर, याच्यावर कोणी आवाज उचलत नाही आणि आवाज उचलला पाहिजे ना. बरोबर. पण आता ही जी प्रकरण गुन्हा नोंदवला जातो, हा. असं तुम्हाला वाटतं गुन्हेच नोंदवले जात नाही, भ्रष्टाचार होतो त्याचे? काय नाही वरती फक्त कागदावर काय लिहिलं जातं, तुमची समजूत केली जाते. आम्ही यांचं घेतलं, करा ना, FIR करा, हे CR वगैरे करा ना. हे भ्रष्टाचार ठिकाणी आम्ही ठीक, आम्ही तुमचं कागदार लिहून देतलं, आम्ही त्याचा कसला विचार करतो? काय नाही. कोण आहे भ्रष्टाचारी? मी आला बाबा, चल मला दे किती, आपला गपरा बाद झाला. आपण म्हणजे एक चालती कोंबडी आणून त्यांच्या हातात देतो. ऐकलं का? हे पैसे देणारे. हे असं व्हायला नाही पाहिजे. हे सगळं बंद व्हायला पाहिजे. वरच्या लेवलचे राजकारणी माणसं वरूनच म्हणजे केंद्रातूनच भ्रष्टाचार चालू आहे. फक्त इथे दाखवलं लोकांना, आम्ही चांगला, मी हे करणार, ते करणार. काय कोण करत नाही. तुम्हाला आम्हाला फक्त आश्वासन द्यायचं, आपण हे करू ते करू. काय ना. आता उदाहरण आमच्या गार्डन मध्ये, आजी आडवा गार्डन मध्ये काही महिन्यापूर्वी एक हे झालं, म्हणजे दिवाळी पहाट वगैरे झाली. तिथे काही नेते मंडळ आले, त्यांनी डिक्लेअर केलं, बाबा इथे आजीवरच्या गार्डन मध्ये आम्ही तुम्हाला एक शेड बांधून देऊ. त्याच्यामध्ये आमची एक बाई होती पुढे नाचणारी. तिने बोलले, हा ठीक आहे साहेब, हे करणार ते करणार. दुसऱ्या दिवशी आले, मेजर घेतलं, झालं. उपड्या गळात सगळं पाणी. काही झालं नाही, कोणी काही करत नाही. फक्त आपण नावाला एक आपला वापर केला जातो. ऐकलं का? महापालिकेत जरी काम करायला गेलं, कुठलंही काम करायला, पोलीस मध्ये जाऊ दे, कुठल्याही डिपार्टमेंटला जाऊ दे, पैसे दिल्याशिवाय काम होतच नाही, असं तुम्हाला वाटतं? हो, वाटतंय. असं होतच होतं म्हणजे एवढं नाही, पण होतच ना. कारण कुठल्याही सामान्य नागरिकांना एवढा त्रास झाला आहे ना, तो होतच नाही. ते गरजच नाही कुठल्या त्यांच्या घरासाठी म्हणा आणि कुणासाठी थांबून ठेवणं, ते स्लो मोशनच चालत. म्हणून तर वाटतं राज्याच्या गृहमध्ये ऍक्शन मोड मध्ये आले तरी. पण सगळ्यात जास्त या रिपोर्ट मध्ये सांगितलंय की पोलिसांमध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार होतो. तुला वाटतंय पोलिसांमध्ये भ्रष्टाचार होणं वाईट होतंय, गोष्ट काय डेंजर आहे आपल्यासाठी, सामान्य लोकांसाठी? सामान्य लोकांसाठी नाही, पूर्ण जनतेलाच वाईट आहे. येणाऱ्या पिढीसाठी पण वाईट आहे, आताच्या पिढीला पण वाईटच आहे. कारण पोलिसांबद्दल कोणालाच विश्वास राहिला नाही. असं सामान्य नागरिक आता पोलीस स्टेशन जाऊ शकत नाही, म्हणजे विश्वासाने जाऊ, हे त्यांच्यावर FIR करायला मागे होणार नाही. आपण मी समजा आता BMC एक हा अधिकारी असं करतो, तर तुम्हाला एवढं सतावते, मी प्रूफ द्यावं, प्रूफ सुद्धा दिले तरी करणार नाही. म्हणून देशाच्याही गृहमंत्र्यांनी सांगतो आणि आपल्या राज्याच्या गृहमंत्री ऍक्शन मोड मध्ये, देशाचे गृहमंत्री तर ऍक्शन मोड आहेत. पण हे पूर्वी होते, देवाभाऊ पूर्वी होते, आता नाही आहेत. ते पूर्वी आता काय असं मळमळीत धोरण घेतात काय माहिती, ते जर ऍक्शन मोड मध्ये आले तर काहीतरी होऊ शकतं. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कुठे होतो असं वाटतं तुम्हाला? राजकारणी सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करतात? आवाज असा भ्रष्टाचार नाही असं बोलता येत नाही. राजकारण्यापेक्षा पोलीस मध्ये जास्त होतात. कारण ना कुठल्याही कोणालाही नागरिकाला विचारलं तर मी तुम्हाला पोलिसांचंच नाव घेईल. नंतर BMC राजकारणाबद्दल पण आता बोलतच नाही. ज्या दिवशी राजकारणाला शिवाय कमी पडतील तो दिवस सुधीन असेल. तुम्हाला मुंबई भ्रष्टाचार कमी झालाय? उलट वाढलाय तो. ओके, कशा पद्धतीने वाढलाय? आता कशा पद्धतीने वाढलाय ते माणसांच्या देवाणघेवाणमुळे. माणसं इथं काय झालंय, इथं स्कॅरिटी निर्माण झाली. म्हणजे इथं हे जे आहेत ना, वस्तू आहेत ना किंवा काय जे आहेत ना, ती कमी होत चालली आणि लोकांची संख्या वाढत चालली. त्याच्यामुळे होर्डिंग सुरू झालं, एकामेकाला खेचाखेची सुरू झाली. त्या ठिकाणी भ्रष्टाचार केल्याशिवाय शक्यच नाही. ओके, म्हणजे लग्नाला सरळ माणूस विचारायचा माणूस तो जगणारच नाही.
सामान्य लोकांचं असं मतच झालंय की हा. आपण महापालिकेत कुठलंही काम घेऊन गेलो हो. काहीतरी पैसे दिल्याशिवाय आपलं काम होणारच नाही. हे खरं वाटतं का तुम्हाला? नाही नाही, महापालिकाच काय सगळ्याच खात्यामध्ये तसं आहे. ही जो अनुभव आहे हा सगळ्या खात्यामध्ये कुणाला काळा आणि कुणाला सावळा बोलण्याची काही गरज नाही. न्याय व्यवस्था या ठिकाणी कायद्याला अभिप्रेत असलेल्या मार्गाने चालत नाही. बाकीच्यांचं काय घेऊन बसलाय. भ्रष्टाचार न करता किंवा काय करता काम करणारे लोक कमी आहेत कमी आहे. आणि ते जास्त आहेत. ओके. त्यामुळे जास्त भ्रष्टाचार- कमी लोक जे आहेत ते वाढले पाहिजे असं वाटतं. हा, ते वाढले पाहिजे. म्हणजे ते प्रत्येकाच्या माणसाच्या प्रवृत्तीवर अवलंबून आहे. हा. प्रवृत्ती तुमची उपजत जर तशी असेल म्हणजे बाबा आम्हाला कुणाला भ्रष्टाचार करायचा नाही आणि कुणाला करून द्यायचं नाही. अँटी करप्शन ब्युरोच्या या रिपोर्टवरती आम्ही नागरिकांची मतं जाणून घेतली. मुंबईमध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणं कमी झाली हे बघितल्यावरती लोकांच्या मनात धक्काच बसला. मुंबईमध्ये किंवा इतर सगळ्या ठिकाणांमध्ये सरकारी सगळ्या विभागांमध्ये भ्रष्टाचार हा वाढलेलाच आहे आणि त्याची प्रकरणं लोकांसमोर येत नाहीत म्हणून एवढाच फक्त काय तो फरक आहे असं वाटतंय. त्यामुळे लोकांची मतं हीच आहेत की आता तरी सरकारने ऍक्टिव्ह होऊन या सगळ्या भ्रष्टाचाराला उपटून टाकावं आणि सामान्य माणसाचं जगणं सुसह्य करावं असंच लोकांना वाटतंय. यावरची तुमची मतं काय ते आम्हाला कमेंट बॉक्सला नक्की सांगा आणि असंच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.